नमस्कार मंडळी, मी आपले आरोग्य मित्र डॉक्टर सुजाता नाईक. आजची आपली आरोग्य टिप. असा कोणता पदार्थ आहे, असा कोणता आहार आहे जो सर्व वयोगटांना, कोणत्याही कॉन्स्टिट्यूशनला आणि कोणत्याही सीझनमध्ये कोणालाही सूट होईल असा, तो आहे खिचडी. भारताच्या कानाकोपऱ्यात कुठेही तुम्ही जाल तर खिचडी हा पदार्थ कॉमन आहे सगळीकडे. त्याचं फक्त जे कॉम्बिनेशन आहे ते बदलत राहतं, पण डाळ आणि तांदूळ याचं जे भन्नाट कॉम्बिनेशन आपल्या पूर्वजांनी त्याची संकल्पना जेव्हा केली असेल, त्यांना एक कल्पनाही नसेल की आपण एक सुपर फूड आपल्या पुढच्या जनरेशनसाठी ठेवतोय, पुढच्या पिढीला आपण देतोय. तर डाळ आणि तांदूळ याचं जे कॉम्बिनेशन आहे ते एकमेकांना अत्यंत पूरक आहे. जे डाळीत आहे ते तांदळात नाही, जे तांदळात आहे जे ते डाळीत नाही. तांदळामध्ये भरपूर कार्बोहायड्रेट आहे, सिंपल कार्बोहायड्रेट आहे. त्याच्यामध्ये 0 कोलेस्ट्रॉल, 0 फॅट, त्याच्यात अमायनो ॲसिड्स भरपूर असतात, विशेषतः ट्रिप्टोफॅन आणि लेसिथिन. आणि ते पचायला खूप हलकं असतं. त्याच्याने भात पचायला खूप हलका असतो. फक्त त्याच्यात काही कमतरता असते, ती म्हणजे प्रोटीनची कमतरता असते आणि काही अमायनो ॲसिड्स, विशेषतः लायसिनची कमतरता असते आणि ती डाळीने भरून निघते. डाळ कोणतीही असो, तुरीची असो, मुगाची असो, मसुराची असेल, चण्याची असेल किंवा मिश्र डाळींची तुम्ही खिचडी करू शकता. पण त्याच्यामध्ये प्रोटीन भरपूर असतं डाळीमध्ये, त्याच्यामध्ये फायबर आहे आणि त्याच्यात असे काही अमायनो ॲसिड्स आहेत जे तांदळात नाही आहेत. त्यामुळे डाळ आणि तांदळाचं हे जे मिलन एक खिचडीत होतं ते आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आणि सर्वगुण संपन्न असं असतं. ज्यांना ॲनिमिया आहे त्यांनी त्याच्यात भाजी भरपूर घालावी, म्हणजे तुमचं आयर्नचे लेवल्स वाढतील, फॉलिक ॲसिडचे लेवल्स वाढतील. ज्यांना मसाला खिचडी आवडते, ज्यांना तिखट थोडंसं आवडतं, त्याच्याने त्यांनी फोडणी घालावी त्याला. ज्यांना पचायला त्रास होतो, पचनसंस्था ज्यांची वीक असेल, त्यांनी तांदळाचं प्रमाण थोडंसं जास्त घ्यावं, डाळीचं थोडंसं कमी घ्यावं आणि डाळ म्हणजे मुगाची डाळ शक्यतो वापरावी. विशेषतः अगदी लहान बाळांचा तर पहिला घासच हा खिचडीचा असतो. आणि म्हाताऱ्या माणसांना, ज्यांना चावायला त्रास असतो, त्यांना सुद्धा ही खिचडी अत्यंत उपयुक्त आहे. ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांना तर फॅन्टॅस्टिकच आहे. अगदी लो कॅलरी कॉम्बिनेशन आहे हे. त्याच्यामध्ये डाळीचं प्रमाण जास्त घ्या तुम्ही, 3 भाग डाळीचे आणि 1 भाग तांदळाचा घ्या. आणि त्याच्यात फॅट्स 0 असतात, त्याच्यामुळे पचायलाही हलकं आणि तुमचं वजनही नाही वाढणार. ज्यांना वजन वाढवायचं आहे त्यांनी भरपूर तूप घ्या वरून, त्याच्यामध्ये सोया घालू शकता, पनीर, चीज असे काही पदार्थ घालून वाढत्या वयातील मुलांना विशेषतः कंप्लीट फूड त्यांना मिळू शकतं. तर मंडळी, असं हे फॅन्टॅस्टिक असा हा जो आहार आहे तो खरं रोज आपण खायला हवा. आठवड्यातून निदान 5 दिवस तरी खायला हरकत नाही. आणि त्याचे वेगवेगळे कॉम्बिनेशन्स तुम्ही शिकून घ्या. करायला अत्यंत सोपा आणि 15 मिनिटात होणारा हा पदार्थ आहे. त्यामुळे वर्किंग कपलसाठी, वर्किंग लोकांसाठी तर हा एक प्रकारचं वरदानच आहे. आपले जे भारतीय काही लोक आहेत जे बाहेर राहतात, बाहेरच्या देशांमध्ये राहतात, त्यांना तर खिचडी हा खूपच सोपा आणि चांगला मार्ग आहे संध्याकाळचं जेवण पूर्ण करण्यासाठी. त्यामुळे ह्याची लोकप्रियता सगळ्यात जास्त सगळीकडे व्हावी याच्याकडे आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे. आणि असं खरं संशोधनानुसार सुद्धा दिसलंय की ज्यांना कोलायटिस आहे किंवा ज्यांची पचनसंस्था थोडीशी हलकी आहे, वीक आहे, त्या लोकांना खिचडी जर दिली तर त्यांना एक पूरक आणि पौष्टिक आहार मिळतो. त्यांना कोणत्याही न्यूट्रिएंटची कमतरता होत नाही आणि त्यांना त्यांचं जी पचनसंस्था आहे ती लवकर पूर्ववत व्हायला मदत होते. आणि आपल्याला तर माहीतच आहे की आपण खिचडी जेव्हा खातो त्याच्यात एक चांगलं चमचाभर गाईचं तूप घातलं आणि बाजूला लिंबाचं लोणचं घेतलं आणि तो चमचा खिचडीचा जेव्हा आपल्या घशाखाली जेव्हा ती खिचडी जाते तेव्हा आपल्या तोंडातून एकच वाक्य बाहेर पडतं आणि ते म्हणजे ऑल इज वेल. थँक्यू.